नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आता मी तुम्हाला 2-2 सेकंदाचे 2 व्हिडिओ दाखवणार आहे. ज्याच्यातनं तुमच्या लक्षात येईल की भारताच्या पत्रकारितेचे पुरते धंडवडे निघालेले आहेत. आपल्याला माहिती आहे रशियाचे राष्ट्रपती पुतिन हे भारत दौऱ्यावर होते. ते इथे असताना इथल्या पत्रकारांनी त्यांना असे बावळटसारखे प्रश्न विचारले आणि पुतिन यांनी सुद्धा त्यांचा थोडक्यात इन्सल्ट केल्यासारखंच उत्तर दिलेलं आहे. ते पहिले छोटे व्हिडिओ तुम्ही बघा. पहिल्या व्हिडिओमध्ये तर एक पत्रकार त्यांना विचारते, तुम्ही थकत का नाही? तेव्हा पुतिन तिलाच उलट उत्तर देतो. आणि दुसऱ्या प्रश्न हे इथे विचारलेले आहेत त्यांनी, ह्या बघा शहाण्या, दीड शहाण्या कशा बसलेल्या आहेत पाय फाकवून. यांनी प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाला सुद्धा पुतिन यांनी म्हटलं की हा प्रश्न असभ्य आहे, इंडिसेंट आहे. काय तो किस्सा आहे बघा. So we've been shadowing you for 3 days and we see how hard you've been working, as hard as our Prime Minister. Do you ever take a break? थांबा. आम्ही तुम्हाला 2 दिवसापासून शॅडो करतो, तुमच्या मागे मागे फिरतोय, बघतोय. तुम्ही खूप हार्ड वर्किंग आहात. जसे आमचे पंतप्रधान आहेत तसेच तुम्ही पण हार्ड वर्किंग आहात. तुम्ही कधी ब्रेक घेता का? असा प्रश्न या पत्रकारांनी विचारला. तुम्हाला माहिती आहे की हा काय प्रश्न होता? चाटोकारिता म्हणतात त्याला. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या मोदीजींची पण स्तुती करून घ्यायची. आमचे जसे प्राईम मिनिस्टर हार्डवर्किंग आहेत तशीच तुम्ही पण आहात. त्यांना ठरवू दे की कोण किती हार्डवर्किंग आहे. आणि त्याच्यानंतर तिने प्रश्न विचारला तर ते आवडलं नाही त्यांना. ते म्हणते हे काय आहे म्हणजे, बघा काय म्हणतात. आणि असाच प्रश्न ह्या रुबिकाने नरेंद्र मोदींना विचारलेला होता काही महिन्यांपूर्वी. म्हणून आता हे ती आप थकते क्यों नाही हिनं मोदीला विचारलं होतं आणि तिनं पुतिनला विचारला. इतकं तर आपली पत्रकारिता मूर्ख झाली आहे बघा. सच बताइए, why don't you get tired? आप थकते? Who do you think in your span of आप थकते क्यों नहीं हो. जसं काय फुकटमध्ये काम करतात नरेंद्र मोदी. मोठे मोठे भाजपचे करोड रुपयाचे ऑफिसेस प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी बांधून ठेवलेले आहेत यांनी आणि म्हणतात थकते क्यों नहीं. बरं, दुसरा प्रश्न. आता ही जी दिसते ना तुम्हाला ही पत्रकार, हा फोटो जो तुम्हाला मागे दिसतोय, इंडिया टुडेला पुतिन यांनी मुलाखत दिली होती. त्यामुळे त्यांनी धिंडोरा पिटला की बघा बघा आम्हालाच कशी मुलाखत दिली. आणि या मुलाखतीमध्ये ही बाया त्यांना प्रश्न विचारते की तुमच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये कुठले पंतप्रधान होते ज्यांनी रशिया आणि भारताचे संबंध दृढ व्हावे म्हणून प्रयत्न केले. आता हा असा प्रश्न जर का याचं खरं उत्तर सांगायचं झालं ना, तर तुम्ही भारत आणि रशिया यांच्या संबंधाचा अभ्यास जर केला ना, तर रशिया हा भारताचा खूप चांगला मित्र कायम राहिलेला आहे. रशिया आणि जपान. रशियाची मैत्री तर आपल्या नेहरूंपासून सुरू होते भारतासोबतची. आणि ह्या बाईला विचारायचं असेल किंवा म्हणायचं असेल की आमच्या मोदींचं नाव घेईल हा माणूस, पण त्यांनी घेतलं नाही. तर म्हटलं असभ्यसारखे प्रश्न विचारतात बघा. being a leader here in Russia really made that difference since you were in power in enhancing India-Russia ties? Characterize other leaders of other countries. You know, I don't think it's very decent. आय डोंट थिंक इट इज व्हेरी डिसेंट. हे असं विचारणं डिसेंट आहे, सभ्य आहे असं मला वाटत नाही. हा एक फोटो दिसतंय की त्या पुतिननी तिथे उभे असलेल्या सिक्युरिटी गार्डला शेक हँड केलं. हे बघा, पहिले सिक्युरिटी गार्डला शेक हँड केलं, मग राष्ट्रपतींना शेक हँड केलं, मग मोदींना. तर हा पण एक फोटो जो आहे खूप व्हायरल होतोय. याच्यातनं काय सांगायचा काय मुद्दा आहे हे बघा. ते भारतामध्ये आले, चांगली गोष्ट आहे. तिथे जरी त्यांची डिक्टेटरशिप असली, ते जरी जे काही असलं तरी भारत आणि भारताचे संबंध इतर वेगवेगळ्या देशांसोबत चांगले असणं हे आपल्या भविष्यासाठी चांगलं असतं. आणि हे ऑनगोईंग आपले डिस्कशन राहिलेले आहे. म्हणजे गेल्या कितीतरी वर्षापासून, 50-60 वर्षापासून दरवर्षी भारत आणि रशिया यांचे प्रमुख हे भेटत असतात. ही काही पहिली वेळ नाही आहे की हे इथे आले. ते इथे मोदी असताना अनेकदा आलेले आहेत. मोदी पण तिकडे गेलेले आहेत. या गोष्टी होत असतात. ही खूप चांगली गोष्ट आहे. आपण त्यांना म्हणजे मेहमान नवाजी केली. त्यांनी ह्यांना इंटरव्ह्यू दिला. आता इंटरव्ह्यूमध्ये खरं म्हणजे तुम्ही प्रश्न बघा. जेव्हा वेगवेगळ्या देशातले हे प्रमुख हे अमेरिकेला जातात तेव्हा तिथले पत्रकार काय प्रश्न विचारतात बघावे. ह्या पत्रकारांनी खरं तर प्रश्न विचारायला पाहिजे होता रशिया युक्रेन वॉरवर. भारतामधले जे इथले तरुण जात आहेत रशियामध्ये युद्धासाठी, कारण की इथे नोकरी नाही आहे, त्यांच्या सेफ्टीविषयी, त्यांच्या सिक्युरिटीविषयी
काहीतरी ठोस असे प्रश्न विचारायला पाहिजे होते. ट्रेड डीलवर प्रश्न विचारायला पाहिजे होता. रशियाकडून आपण ऑइल घेतो, त्याच्यावर प्रश्न विचारायला पाहिजे होतं. पण त्यांनी प्रश्न इतर विचारले. खूप काळ तो इंटरव्ह्यू चालला, परंतु त्याच्यातनं ज्याला म्हणतात ना, की इंटरव्ह्यू म्हणजे काय? की समोरच्याला उघडं पाडणं असतं, की आपल्याला माहिती आहे, की पुतीन रशिया हा मित्र जरी असला, तरी पुतीन हा रशिया रिप्रेझेंट करतोय सध्या. पुढे दुसरं कोणीतरी असेल. आणि आता सध्या जेव्हा पुतीनची राजनीती तिथे आहे, राजवट आहे, तेव्हा तिथे डिक्टेटरशिप आहे. तेव्हा रशियामध्ये आज लोकांना स्वातंत्र्य नाही आहे, फ्रीडम नाही आहे. त्यामुळे असे प्रश्न विचारायला पाहिजे होते, की जे पेचात टाकतील, की तुम्हाला नाही वाटत का, की फ्रीडम असायला पाहिजे? तुम्हाला नाही वाटत का, की डेमोक्रेटिकली लोक दुसरे बदलून यायला पाहिजे, तिथे पंतप्रधान बदलायला पाहिजे किंवा अनेक लोकांना चान्स मिळाला? असे प्रश्न जे ह्युमॅनिटीला धरून आहे, डेमोक्रेसीला धरून आहे, प्रोग्रेसिव्ह व्हॅल्यूजला धरून आहे, हे विचारायला पाहिजे. त्याला म्हणतात इंटरव्ह्यू घेणे. हे बावळटसारखे, पानचटसारखे प्रश्न विचारले. यांना वाटलं, की मोदींची तारीफ करेल त्या इंटरव्ह्यूमधनं. थोडक्यात अशाच अर्थाने तुम्ही थकत का नाही? याच्यातनं काय झालं आहे, की हे पत्रकार किती चाटुकार आहेत हेच थोडक्यात झालेलं आहे. आणि एवढा पुतीन जेव्हा एअरपोर्टवर आलेला आहे, तेव्हापासून इंडिगोचे तिकडं हजारो फ्लाईट्स, आता तर आकडा 1400वर गेला आहे. 1400 फ्लाईट्स कॅन्सल झाल्या. विचार करा किती हजारो लोकांना त्रास झाला आहे. अनेक लोकांच्या बिझनेस डील्स होत्या, कोणाचे मोठे मोठे प्लेयर्स होते ज्यांच्या टुर्नामेंट होत्या, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न होता. काही लोकांचं कोणीतरी हजबंड किंवा काहीतरी गेलं आहे, ते त्यांना शेवटच्या याला जाता नाही आलं, भेटता नाही आलं. अनेक लोकांचे अनेक प्रॉब्लेम नाही करता आले, नाही फेस झाले हे. आणि याच्यात इंडिगोचा प्रॉब्लेम आहे, इंडिगोचा फॉल्ट आहे. हे मुद्दामून जे आहे ते केलं गेलेलं आहे सरकारला ब्लॅकमेल करण्यासाठी. तर हे जे काय याच्यावर समीर गायकवाड, तुम्हाला माहिती असेल फेसबुकला ते खूप चांगलं लिहितात, तुम्ही त्यांना फॉलो करा. त्यांनी पण याच्यावर लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे का, तुम्ही हा फोटो नीट बघा, नीट. ह्या बसल्यात कशा आहे? ठेंब्या असं बसतात. हे बघा, हा रशियाचा, आता तुम्हाला फोटो नीट दाखवते. हा माणूस आपला असा बसलाय. हे बघा काय दिसतंय. हा माणूस असा बसलाय, त्याचे पाय सरळ आहेत. हां, त्यांनी एक पाय गुडघ्यावर असा यांच्यासारखा आरामात बसलेला नाही आहे. हा असा बसलेला आहे सरळ. हा एक प्रोटोकॉल आहे. जेव्हा कोणी समोर असतं तेव्हा असं बसायचं असतं, जेणेकरून समोरच्याला ऑकवर्ड नाही होणार. ह्या दोघीजणी कशा बसल्या, तर एका याच्यावर हे ठेवून त्याच्याकडे पाय करून बघा, हे किती असभ्यसारखं वाटतंय. बरं, मी काय म्हणते आहे, गुडघ्यावर पाय ठेवू नये असं नाही, ठेवावा. पण जर तुमच्या समोर असं कोणीतरी असेल आणि तो पण एका देशाचा राष्ट्राध्यक्ष आहे, तो तिथे बसलेले असताना तुम्ही गुडघ्यावर पाय देता. बरं, गुडघ्यावर पाय देऊन जे बसता, तेव्हा निदान असं जर बसलात तुम्ही पाय देऊन, तर असा पाय, समजा हा पाय असेल तर पाय असा समोर त्या माणसाकडे नसतो करायचा. मग एक तर असं लयच बाबा तुम्हाला करमत नाही असा करून हे करू शकता, जेणेकरून तुम्ही तुमच्या चेअरकडे तुमच्या पायाचा तो जो घोटा असतो त्याचं डायरेक्शन करता. ह्या बायकांचे जर का तुम्ही पाय बघितले ना, तर म्हणजे ते इतकं विचित्र वाटत होतं, की हे पूर्ण यांच्या सँडलच्या एकतर टोक त्या माणसाच्या ह्याच्याकडे जात आहेत. हे बघूनच म्हणजे हा फोटो इतका व्हायरल झाला आहे आणि जगभरामध्ये लोक बोलत आहेत, की हे अशा प्रकारचे ह्या लेवलचे पत्रकार आहेत इथे. तो आहे तसा, म्हणजे तो डिक्टेटर आहे म्हणून तुम्ही तिथे त्याच्यासमोर डिक्टेटरशिप दाखवायसाठी हे जे काय केलं आहे, हे सभ्यतेला धरून नाही आहे. आणि याच्यावरही लोक बोलले, याच्यावरही खूप लोकांनी कमेंट्स केल्या, की असे कसे बसलेले आहे, यांना बसण्याचा मॅनर्स नाही आहे. हे स्वतःला जगातलं खूप मोठं न्यूज चॅनल वगैरे म्हणतात. पण सध्या हे आहे. त्याच्यानंतर सांगायचा काय मुद्दा आहे माहिती आहे का, थोडक्यात मी तुम्हाला सांगते. आज पत्रकारांमध्ये फार कमी थोडके पत्रकार शिल्लक आहे. मी पत्रकार नाही आहे, तरी खूप लोक तुम्ही मला म्हणता की मी पत्रकारासारखं काम करते. मी शिक्षण घेतलेलं नाही आहे, पण येस मे बी तुम्हाला वाटत असेल ते काम करते. पण मला जे दिसतं, जे वाटतं ते मी बोलते. आणि मला असं खरंच वाटतं की आपल्या देशासाठी हे बोलणं खूप गरजेचं आहे. अनेक लोकांना वाटतं, अरे मुक्ताताई तू एकटीच बोलते, काय होणार आहे. ठीक आहे, लढा मोठा असला, अनेक लोकांना ह्या मनुवाद्यांनी मूर्खात काढलेलं असलं, तरीही आपण बोलत राहिलं तरच परिणाम होणार आहे. बोलत होते, महात्मा फुले बोलले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले, म्हणून आपल्याला शाळा शिक्षण मिळालं. त्यांना पण सांगणारे लोक होते, अरे काय करतो, तुला रोज शेण खाऊ लागतंय, शेण मारते, सॉरी, लोक शेण मारतायत, दगड मारतायत, लोक शिव्या देत आहेत. तू 4 लोकांना शिकवल्याने असा कोणता बदल घडणार आहे. लाखो लोक न शिकणारे आहे, 4 लोक शिकल्याने कायच फरक पडणार आहे, असं बोलले होते. पण त्यांना वाटलं नाही, मला माहिती आहे मी जे करते बरोबर आहे, कधी तर कधी होईल की बदल घडेल.
आणि त्यांनी ते काम हातात घेतलं. त्यामुळे मग पुढच्या पिढ्या शिकत राहिल्या. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यामुळे मला असं वाटतं, की आपल्या प्रत्येकाला जी म्हणून गोष्ट आपल्याला पटलेली आहे, त्याच्यासाठी आपण बोलत राहिलं पाहिजे आणि अ, बोलत राहणे याचा अर्थ जे आपल्या पैशावर पगार घेतात, त्यांचं पण सत्य उघडं पाडत राहिलं पाहिजे. हे जे स्वतःला पत्रकार म्हणवतात, लोकांना गुमराह करतायत. साध्या-साध्या भोळ्या लोकांना गुमराह करण्याचं काम हे आजचे दलाल करतायत. चाटुकार, गोदी मीडियावाले पत्रकार. यांना पण आपण उघडं पाडत राहिलं पाहिजे. मला असं वाटतं की देश म्हणून पुढे जायचं असेल तर हेच करावं लागेल. नाही आपल्या देशामध्ये इतकी कॅपॅसिटी आहे, इतकं टॅलेंट आहे. शून्याचा शोध भारताने लावलेला आहे. पण नंतर ती आली सगळी मनुस्मृती, मनुवाद, चातुर्वर्ण्य व्यवस्था, हा वर तो खाली, यांनी ह्याला छुवायचं नाही, त्यांनी त्याला हे करायचं, सोमवारी हे खायचं, मंगळवारी ते नाही खायचं, ह्याच्याकडे बघायचं, त्याच्याकडे नाही बघायचं. याच्यात जो हा समाज हजारो वर्ष अडकला, त्यामुळे बाहेर पडणं खूप अवघड झालं. मला असं वाटतं आता तरी आपण बाहेर पडण्याचा निर्णय घेऊया. या सगळ्या निमित्ताने मी जरा खूपच काहीतरी बोलली, पण येस तुम्हाला माहिती आहे की मी या सगळ्या गोष्टी बोलते. आज इथेच थांबते. थँक्यू सो मच.